दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी कै सुरेंद्र देशमुख विद्यालय विचोरी येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। त्याचप्रमाणे श्री चक्रधर स्वामी यांची जयंती अवतार दिन म्हणून साजरी करण्यात आली। याप्रसंगी गावकऱ्यांनी चक्रधर स्वामींची प्रतिमा शाळेला भेट दिली। याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री SD राऊत सर यांनी प्रतिमेचे अनावरण केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री राजेंद्र भस्मे सर यांचा सर्व गावकऱ्यांनी मिळून शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला। वर्ग 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी या प्रसंगी आपले मत प्रदर्शित केले। विद्यालयातील शिक्षक श्री पोहाकर सर, श्री खानंदे सर, श्री मेश्राम, श्री गुल्हाने सर, सौ गिरपुंजे मॅडम, कुमारी ठाकरे मॅडम यांनी श्री चक्रधर स्वामी तसेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला। याप्रसंगी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांसोबतच गावातील गावकरी श्री संजय भाऊ जावरकर, राजेशराव खेरडे, विनोदभाऊ मेश्राम, अशोकराव खोब्रागळे, दिगंबरराव मळकावाडे, चंद्रशेखरराव मळकावाडे, हेमराजजी बागळे, किसनराव वाघमारे, साहेबरावजी गोंबरे, पुष्पाताई वासनिक, सुषमाताई मेश्राम, दिलीपराव गाढवे, रंजनाताई खोब्रागळे उपस्थित होत्या। 35 वर्षाच्या जीवनामध्ये श्री भस्मे सरांनी विचोरी येथे केलेल्या शिक्षण दानाचे एक कौतुक म्हणून सर्व ग्रामवासियांमार्फत आमच्यामधील ज्येष्ठ शिक्षक सन्माननीय भस्मे सर यांचं आज येथे स्वागत शाल आणि श्रीफळ देऊन संपन्न झालेलं आहे। आणि आजचा जो दिवस आहे हा एक दुहेरी आनंदाचा दिवस आहे की या भारतामध्ये ज्यांनी शिक्षणाची गंगा किंवा जे ज्ञान आहे ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि एक शिक्षण समीक्षक ज्याला म्हणता येईल असे आपल्या देशाचे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण नेहमीच शिक्षक दिन म्हणून साजरा करतोय। आणि याचप्रमाणे शासनानेही आता ठरवलंय की ज्यांनी सर्व समाज बांधव समाजाच्या अगदी शेवटच्या घटकांपर्यंत समतेचं बीज रोवलं गेलं आणि आपल्या अध्यात्मामधून आपल्या अध्यात्माच्या उपदेशांमधून एक पंथ निर्माण केला ज्याला आपण सगळे मोठ्या आदराने महानुभाव पंथ म्हणून ओळखतो। या पंथाचे विचार म्हणजे अहिंसावादी विचार आणि या विचारावर प्रत्येक व्यक्ती जो आहे तो चालला तर स्वतःच नाही तर देशाचाही विकास होण्यासाठी कल्याण होण्यासाठी मदत होईल म्हणून असे थोर आपल्यामधील आपण ज्यांना भगवान श्री चक्रधर स्वामी म्हणून ओळखतो त्यांचा आज अवतार दिन आणि या अवतार दिनानिमित्त आपण सर्व इथे जमलात। आपण शाळेला सुंदरशी भगवान श्री चक्रधर स्वामींच्या प्रतिमेची भेट दिली आणि पुनश्च मी या कैलासवासी सुरेंद्र देशमुख विद्यालय विचोरीतर्फे सर्वांचा शब्द सुनावणी आभार व्यक्त करतो आणि सोबतच विचोरी गावातील तलाठी कार्यालयात देखील स्वामी चक्रधर जयंती उत्सव साजरा करण्यात आला। याप्रसंगी तलाठी श्री चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गावकरी, शेतकरी तसेच मजूर वर्गाचे आभार मानले। विचोरी गावात जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ठिकठिकाणी शिक्षक दिन तसेच चक्रधर स्वामी जयंती अवतार दिवस उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला। नमस्कार, मी गजानन चव्हाण, तलाठी विचोरी। 18 जानेवारी 2024च्या परिपत्रकानुसार भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन म्हणून 5 सप्टेंबर हा दिवस साजरा करायचं ठरलेलं होतं। त्याच निमित्ताने आमच्या विचोरी गावातील बहुतांश नागरिक, शेतकरी बांधव, शेतमजूर वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये आज या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचं अनावरण झालेलं आहे आणि गावकऱ्यांच्या वतीनं ही प्रतिमा आपल्या तलाठी कार्यालयामध्ये त्यांनी भेट म्हणून दिलेली आहे। त्या निमित्तानं सर्व शेतकरी, शेतमजूर बांधव, गावातील नागरिक या सर्वांचे मनपूर्वक आभार।